काल माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे नवोदित वकील आहेत, वकील होऊ इच्छितात आहे, त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा असा निर्णय दिला। खटला होता गौरव कुमार विरुद्ध भारत सरकार। मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की वेगवेगळ्या राज्यांमध्ये वकिलाची सनद घेण्यासाठी ज्या राज्यांच्या बार काउन्सिल्स असतात त्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची फीस नवोदित वकिलांकडून घेत होत्या आणि त्यानंतरच त्यांना सनद देत होत्या। त्यामध्ये आपण बघितलं तर ओडिशा सारखं राज्य आहे, त्यामध्ये अगदी 42,000 आणि 100 एवढी मोठी फीस केवळ वकिलाचं रजिस्ट्रेशन मिळण्यासाठी आणि सनद मिळण्यासाठी घेतलं जात होतं। फक्त 2 राज्ये अशी आहेत, एक जम्मू आणि काश्मीर आणि दुसरं मेघालय, ज्या राज्यांमध्ये ही फीस ही फक्त 750 रुपये होती आणि ती ॲज पर लॉ आहे। आपल्याला माहिती आहे ॲडव्होकेट ॲक्ट आहे आपल्याकडे आणि ॲडव्होकेट ॲक्ट नुसार एखाद्या व्यक्तीला त्याने LLB केल्यानंतर जर सनद घ्यायची असेल तर त्या सनदसाठी लागणारी फी कायद्याप्रमाणे ही फक्त 750 रुपये आहे। म्हणजे 600 रुपये ही राज्य बार काउन्सिलचे आणि 150 रुपये हे जी देशाची बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे त्या संस्थेसाठीचे असतात। मात्र हा कायद्याचं उल्लंघन करून, ह्या प्रोव्हिजनचं उल्लंघन करून वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या बार असोसिएशन जे असतील, बार काउन्सिल जे असतील, त्या अशा पद्धतीने अवाजवी फी आकारत होत्या आणि ह्या सगळ्या अवाजवी फी आकारण्यावरती काल सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे बंदी आणलेली आहे। म्हणजे यानंतर सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं की ॲडव्होकेट रजिस्ट्रेशनसाठी किंवा सनद घेण्यासाठी कायद्याने ठरवलेली जी फीस आहे आणि ती ॲडव्होकेट ॲक्ट नुसार कलम 24 नुसार ही 750 रुपये आहे, तर ती 750 रुपयांपेक्षा जास्त फी सनद देण्यासाठी जर कोणी आकारत असेल तर हे कायद्याचं स्पष्टपणे उल्लंघन आहे। एवढंच नाही तर भारतीय राज्यघटनेचे आर्टिकल 14 आणि आर्टिकल 19 जे की सर्वांना कायद्यासमोर सर्व समान आणि जो मूलभूत हक्क आहे व्यवसायाचा, या हक्कांचं संरक्षण करतात। मात्र अशा पद्धतीने आवाजवी फी जर राज्य बार काउन्सिल्स घेत असतील तर या दोन्हीही आर्टिकलचं म्हणजे मूलभूत हक्कांचं ते उल्लंघन आहे असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे। त्यामुळे आता इथून पुढे ज्या कोणी नवोदित वकिलांना सनद घ्यायची आहे ते कुठल्याही राज्यातले असेल तर त्यांच्याकडून सनद घेताना बार काउन्सिल्स ह्या फक्त आणि फक्त 750 रुपयेच आकारू शकतील आणि हे त्यामुळे या सगळ्या नव्या ज्या वकिली क्षेत्रात येऊ पाहणारे सगळे जे तरुण मंडळी आहेत त्या सगळ्यांसाठी हा मोठा फायद्याचा निर्णय काल सर्वोच्च न्यायालयाने आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे। मला वाटतं या निमित्ताने सर्वोच्च न्यायालयाचं सर्वांनी खरं तर अभिनंदन केलं पाहिजे। आपण अभिनंदन करूया न्यायालयाचं आणि त्यासाठी या सगळ्या नवोदित वकिलांना, कारण हे क्षेत्र असं आहे की ज्यामध्ये नव्यानेच तुम्ही आलात तर लगेचच केस मिळेल, लगेचच काहीतरी तुम्ही पैसे कमवू शकतील असं नाही आहे। आणि त्यामुळे अत्यंत गरीब कुटुंबातील विद्यार्थी जे असतील, ज्यांना खरोखर अपेक्षा आहे वकिली क्षेत्रात येण्याची, त्यांच्यासाठी हा अत्यंत दिलासादायक असा निर्णय आहे। त्यामुळे खरंच पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन आणि आभार मानूयात। धन्यवाद।